कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचा आजचा दुसरा व्हिडिओ. तर याच्यामध्ये आपण मध्ययुगीन भारतातील महत्त्वाचे मुद्दे आणि क्वेश्चन सराव आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब पाहू शकता की कोलंबस या धाडसी खलाशाने अमेरिकेचा शोध लावला, तर वास्को द गामा हा पोर्तुगीज जो खलासी आहे तो आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरावरती येऊन पोचला. सगळ्यात महत्त्वाची बाब, कोलंबस हा धाडसी खलासी आहे, तर याने अमेरिकेचा शोध लावला. आणि वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी आहे, तर याने आफ्रिका खंड आहे तर आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर येऊन पोचला. शैव शिव हा प्रमुख देव आहे व वैष्णव विष्णू हा प्रमुख देव आहे. या पंथांचा प्रसार या काळामध्ये झाला. मोहम्मद गझनी याने सोरटी सोमनाथ मंदिरावर स्वारी करून लूट केली. सोरटी सोमनाथ या मंदिरावरती मोहम्मद गझनी याने स्वारी करून लूट केली. लक्षात घ्या, मोहम्मद घोरी याने भारतावर स्वारी करून पृथ्वीराज चव्हाण व राजपूत राजांचा पराभव केला. सुफी संप्रदायाचा लोकरी वस्त्र धारण करणारे जे आहेत सुफी संप्रदाय प्रसार याच काळामध्ये देखील झालेला आहे. संत कबीर, गुरु नानक ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचे लेखक देखील आहेत ते गुरु नानक. लक्षात घ्या, ग्रंथ साहेब हा शीख धर्मांचा प्रमुख ग्रंथ आहे. चैतन्य महाप्रभू, रामानुज इत्यादींनी या संप्रदायात मोलाची कामगिरी बजावली. तुलसीदास रामचरित्रमानस, मीराबाई भक्तिगीते, संत तुकाराम अभंग, संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी, रामदास स्वामी मनाचे श्लोक यांचे कार्य लोकांच्या मनात भिडणारे होते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, एकदा नोट डाऊन करा. ही नोट्स देखील तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाणार आहे. इसवी सन 1526मध्ये पानिपतची पहिली लढाई बाबर व इब्राहिम लोधी यांच्यात होऊन लोधी घराण्याची दिल्लीवरील सत्ता संपुष्टात आली. बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून हा दिल्लीच्या सत्तेवर आला, दिल्लीच्या गादीवरती बसला. शेरशाह या सरदाराने त्याचा पराभव करून दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. राजा अकबर हा हुमायूनचा मुलगा त्याच्यानंतर गादीवर आला. इसवी सन 1556 साली झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये अकबराने हेमूचा पराभव केला. अकबराने चित्तोडचा राजा उदयसिंग व प्रतापसिंग यांचा युद्धामध्ये पराभव केला. अकबर जो आहे तर याच्या मृत्यूनंतर जहागीर बादशाह जो आहे तो झाला आणि जहागीरानंतर शहाजहान बादशाह झाला. शहाजहानचा मुलगा औरंगजेब त्याने, लक्षात घ्या, औरंगजेबाने त्याला कैद करून सत्ता मिळवली. औरंगजेब तुम्हाला परिचयाचाच आहे. औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचाराला विरोध करण्यासाठी गुरु गोविंद सिंगाने लष्करी सेना उभारली व खालसा पंथाची स्थापना केली. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथ आहे तो स्थापन केला आणि आग्र्याचा किल्ला, फतेपूर सिक्रीचा राजवाडा, ताजमहल जो शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला होता, जामा मशीद, मोती मस्जिद यांसारख्या भव्य वास्तू मोगल काळामध्ये बांधल्या गेल्या. अकबराच्या दरबारात पंडित, गायक, तत्त्वज्ञ, संगीतकार असल्यामुळे दरबारात नवरत्न दरबार म्हणून ओळखला जायचा. लक्षात घ्या, दरबारामध्ये पंडित, गायक, तत्त्वज्ञ, संगीतकार यांचा समावेश असल्यामुळे नवरत्न दरबार म्हणून याला ओळखलं जायचं. असे प्रसिद्ध गायक तानसेन हा या नवरत्नांपैकी एक होता. इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे निजामशाही व विजापूरच्या दरबारात चाकरी करत असत. लक्षात घ्या, शहाजीराजे भोसले निजामशाही व विजापूरच्या दरबारात चाकरी करत असत. शिवाजींचे संगोपन शिक्षण त्यांची आई जिजाबाईने केले, तर त्यांच्या शिक्षण व इतर देखभालीसाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली होती. 1674 साली शिवाजी महाराजांचा लक्षात घ्या की राज्याभिषेक होऊन शिवछत्रपती ही पदवी त्यांनी घेतली. 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजींनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे कार्यानुसार विभागून पाडून मंत्र्यांची निवड केली होती. त्यालाच अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती मध्ययुगीन भारत आहे या संदर्भात घेता येईल. चला तर या संदर्भातील प्रश्न सराव आपण पाहूया. प्रश्न पहिला, अमेरिकेचा शोध
कोणत्या धाडसी खलाशाने लावलेला आहे? तर याच्यामध्ये वास्को द गामा, बाबर, अकबर आणि कोलंबस. नुकतंच आपण पाहिलं की याचा अमेरिकेचा शोध आहे तो कोलंबस याने लावला. कोलंबस अमेरिकेचा शोध याने लावलेला आहे असे इतिहासामध्ये नमूद आहे. दुसरा प्रश्न, वास्को द गामा जो आहे हा खलाशी कोणत्या देशाचा होता? स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड. तर याचं अचूक उत्तर आहे वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी होता आणि हा ज्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदर जे आहे ते गाठलेलं होतं. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोरटी सोमनाथ मंदिरावर स्वारी करून लूट कोणी केली? मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी, शेरशाह, औरंगजेब. तर याचं अचूक उत्तर आहे मोहम्मद गझनी. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कोणी केला? हुमायून, अकबर, मोहम्मद घोरी, बाबर. तर आत्ताच आपण थोडक्यात माहिती घेतली. याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा जो पराभव ज्याने केला तर याचं अचूक उत्तर आहे मोहम्मद घोरी. तर मोहम्मद घोरीने भारतावर स्वारी करून पृथ्वीराज चव्हाण जो आहे जे आहेत यांचा पराभव केला. शैव पंथामध्ये कोणत्या देवाला प्रमुख मानले जाते? तर मगाशी आपण पाहिलं की शैव म्हणजे तर यामध्ये आपण मागेच पाहिलं तर शैव म्हणजेच शिव, शंभू यामध्ये आपण पाहिलं होतं. त्यामुळे विष्णू, शिव, राम, कृष्ण. तर यापैकी अचूक उत्तर आहे शिव. ज्या पंथात शिव हा प्रमुख देव असतो त्याला शैव असे म्हणतात. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुफी संप्रदायाचे लोक कोणते वस्त्र परिधान करत? याच्यामध्ये लोकरी, रेशमी, भरजरी, सुती. तर याचं अचूक उत्तर आहे आताच आपण पाहिलं तर लोकर. सुफी संप्रदायातील लोक साधेपणाचे प्रतीक म्हणून लोकरीचे वस्त्र परिधान करत. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ग्रंथसाहेब जो गुरु ग्रंथसाहेब आहे या पवित्र ग्रंथाचे लेखक कोण आहेत? रामानुज, संत कबीर, गुरु नानक, चैतन्य प्रभू. याचे अचूक उत्तर आहे गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि त्याने ग्रंथसाहेब हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, रामचरित्रमानस या ग्रंथाची रचना कोणी केली? मीराबाई, संत तुकाराम, संत रामदास, तुलसीदास. तर याचं अचूक उत्तर आहे तुलसीदास. संत तुलसीदासांनी प्रभू रामाच्या जीवनावर आधारित रामचरित्रमानस लिहिले. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? अभंग, ज्ञानेश्वरी, रामचरित्रमानस, मनाचे श्लोक. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीतेवर आधारित जी ज्ञानेश्वरी आहे ती संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10वा, मनाचे श्लोक कोणाचे आहेत? रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि त्यानंतर ऑप्शन आहे मीराबाई. तर याचं अचूक उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक मधून जनतेला मार्गदर्शन केले. 11वा प्रश्न आहे, पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? इसवी सन 1630 मध्ये, 1556 मध्ये, 1574 मध्ये, 1526 मध्ये. याचं अचूक उत्तर आहे 1526 मध्ये. बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली होती. पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने कोणाचा पराभव केला? आताच आपण पाहिलं शेरशाह, पृथ्वीराज चव्हाण, हेमू आणि इब्राहिम लोदी. बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये लढाई झाली आणि याच्यामध्ये पराभव इब्राहिम लोदीचा झाला. आणि लक्षात घ्या मोगल सत्तेचा पाया बाबराने रचलेला होता. हुमायूनचा पराभव करून दिल्लीवर सत्ता कोणी मिळवली? अकबर, शेरशाह, औरंगजेब, जहागीर. तर याचं अचूक उत्तर आहे शेरशाह. शेरशाह या अफगाण सरदाराने हुमायूनचा पराभव करून दिल्लीवर सत्ता काबीज केली. पानिपतची दुसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1526, 1630, 1680 की 1556. याचं अचूक उत्तर आहे 1556. पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली. याच्यावरच आधारित दुसरा प्रश्न की अकबराने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत कोणाचा पराभव केला? अकबर आणि हेमू, शेरशाह, प्रतापसिंग, उदयसिंग, हेमू. आत्ताच आपण पाहिलं की याचं अचूक उत्तर आहे हेमू. अकबराने 1556 मध्ये झालेल्या लढाईमध्ये हेमूचा पराभव केला. शहाजहानचा मुलगा कोण होता ज्याने शहाजहानलाच कैद केले? औरंगजेब, जहांगीर, हुमायून, अकबर. आत्ताच आपण पाहिलं तर याचं अचूक उत्तर आहे औरंगजेब. औरंगजेबाने आपल्या पित्याला म्हणजे शहाजहानला कैद करून मोगल सत्ता मिळवली.
त्यानंतर लक्षात घ्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, अकबर आणि शहाजीराजे भोसले. खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. यांनी मोगलांना विरोध करण्यासाठी खालसा पंथ आहे तो स्थापन केला होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न, ताजमहाल कोणी बांधले? अकबर, शहाजहां, औरंगजेब, जहागीर. याचं अचूक उत्तर आहे शहाजहां. शहाजहांने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहल बांधला. अकबरचा दरबार जो आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? याच्यामध्ये न्याय दरबार, सुफी दरबार, नवरत्न दरबार, अष्टप्रधान मंडळ. तर याचं अचूक उत्तर आहे नवरत्न दरबार. कारण का अकबराच्या दरबारात विद्वान आणि कलाकारांना नवरत्न म्हटलं जात होतं आणि म्हणून तो दरबार जो आहे तो नवरत्न या नावाने ओळखला जायचा. प्रसिद्ध गायक तानसेन या कोणाच्या दरबारातील एक नवरत्न होता? शहाजहान, जहागीर, अकबर आणि बाबर. तर आत्ताच आपण प्रश्न पाहिला, अचूक उत्तर आहे अकबर. तानसेन अकबराच्याच नवरत्न दरबारातील एक थोर लक्षात घ्या गायक होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1680, 1630, 1674, 1627. तर याचं अचूक उत्तर आहे 1630मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? सगळ्यांना माहितीच आहे. तर याचं अचूक उत्तर शिवनेरीच आहे. शिवनेरी हा पुण्यातील जुन्नर जवळ असलेला किल्ला आहे. येथे महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तर सगळ्यात महत्त्वाची बाब, दादोजी कोंडदेव, जिजाबाई, शहाजी भोसले, संभाजी भोसले. तर याचं अचूक उत्तर आहे शहाजी भोसले हे शिवाजी महाराजांचे वडील होते. शहाजी भोसले हे कोणाच्या दरबारामध्ये चाकरी करत? याच्यामध्ये इंग्रज, कुतुबशाही, मोगल, निजामशाही व विजापूर. याचं अचूक उत्तर आहे आपण पाहिलंच होतं निजामशाही व विजापूर. लक्षात घ्या निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्यामध्ये चाकरी करत होते. शिवाजी महाराजांचे संगोपन व शिक्षण कोणी केले? याच्यामध्ये शहाजी भोसले, त्यानंतर जिजाबाई, त्याचबरोबर लक्षात घ्या रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव. तर याचं अचूक उत्तर आहे जिजामाता. राजमाता जिजाबाईंनी महाराजांचे संगोपन करून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. महाराजांच्या देखभालीसाठी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, कवी कलश, दादोजी कोंडदेव. याचं अचूक उत्तर आहे पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी आणि महाराजांच्या देखभालीसाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? 1630, 1674, 1680, 1556. तर याचं अचूक उत्तर आहे 1674. 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांना कोणती पदवी महाराजांनी धारण केली? छत्रपती, शहनशाह, सुलतान, बादशाह. तर छत्रपती राज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवछत्रपती ही पदवी बहाल केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? 1680, 1674, 1630, 1700. याचं अचूक उत्तर आहे 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, महाराजांनी राज्यकारभारासाठी नेमलेल्या मंत्र्यांच्या मंडळाला काय म्हणतात? नवरत्न, राजसभा, मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते आणि याच्यामध्ये 8 मंत्र्यांचं ते नेमलेले होते. तर अशा प्रकारे सामान्य ज्ञानाचा दुसरा भाग आहे मध्ययुगीन भारत या काळातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रकारे भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.